ओके. बघा, व्हॅल्यू ऑफ नंबर अंकांची स्थानिक किंमत. अंकांच्या स्थानिक किमतीमध्ये हे दोन घटक महत्त्वाचे आहेत, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. आपण एक एक्झाम्पलमधून ही संख्या घेतलेली आहे 4598. आता दर्शनी किंमत याच्यामध्येच फक्त दिसणारा अंक म्हणजेच दर्शनी किंमत. म्हणजे फक्त आपल्याला काय करणार आहे, जशी डोळ्यांना दिसते तो अंक. समजा 4 दिसते म्हणजे 4च त्या अंकाची किंमत, 5 5च, 9 9 आणि 8 8च. आता आपण जर ह्या 4चा विचार केला तर इथे दर्शनी किंमत याची फक्त 4 होणार आहे. आणि स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानानुसार म्हणजे एकक, दशक, शतक आणि हजार. आता मग 4चं स्थान कुठे आहे, हजारच्या ठिकाणी. म्हणजे 1000 म्हणल्यावर याची स्थानाची किंमत होणार आहे 4000. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ही स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार असते, दर्शनी किंमत ही फक्त त्याच्या दिसण्याच्या अंकावरून असते. याच्यामध्ये फक्त एक महत्त्वाचा अंक ठेवायचा, म्हणजे केव्हा आपली स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सारखी असते, ती फक्त जेव्हा संख्या एककच्या स्थानी असते तेव्हा दोघांची किंमत सारखी असते. ओके.